मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। 27 तारखेला जे महानगरपालिकेत घटना घडली ते अतिशय असंविधानिक अशी होती। त्याच्याबद्दल मी प्रत्येक अधिकाऱ्यांना एक अधिकारी, एक माणूस आणि एक पुण्याचा नागरिक या 3 लेवलवर मी विचारणार आहे। आज आपल्यासमोर अविनाश सकपाळ साहेब आहेत, पण त्यांची तब्येत बघा अतिशय डाऊन आहे। आपण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माणुसकी मात्र विसरणार नाही आहे, हा आमचा शब्द आहे। सर फक्त म्हणजे माझे फक्त प्रश्न ऐका आणि ते सर तुम्ही आलाय म्हणून, आणि आमची रिक्वेस्ट आहे सर तुम्ही आता कुठलंही अटेंड करू नका, फोनवर तर बिलकुलच बोलू नका आणि घरी जाऊन आराम करा सर। सर सलामत तो पगडी 50 सर, हे मी सांगताना मी परत एकदा सांगतो सर, ऑन कॅमेरा सांगतो, तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत आणि माझा हा शब्द आहे सर, तुमच्यावरचं प्रेशर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तुम्ही म्हणजे मला अधिकाऱ्याच्या मागचा नागरिकही माहिती आहे आणि नागरिकाच्या मागचा माणूसही माहिती आहे। तर आज मीच तुम्हाला बंधन घातले, तुम्ही काही बोलू नका, फक्त ऐका, हो म्हणा। सर मी हे तुमचं जे रेकॉर्डिंग करतो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय ऑब्जेक्शन आहे का? मानेनं फक्त हो किंवा नाही म्हणजे हे करा। व्हेरी गुड, म्हणजे मी नाही असं तुमचं म्हणणं आहे असं मी गृहीत धरतो, हे मी पोस्ट करणार आहे सर। तर आज मी काही म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह असं मला सांगाल असं मी काय म्हणत नाही। पहिली गोष्ट म्हणजे सर परत एकदा तुमच्या ऑफिसमध्ये CCTV लवकरात लवकर लावून घ्या, सगळ्या ऑफिसमध्ये म्हणतो मी, नुसतं तुमच्या केबिनमध्ये नाही, कारण का बाहेरचे आत्ताचं मी बघितलं कामं करत नाहीत साहेब, हे कामं करत नाहीत आणि चांगले अधिकारी मिळाले ना तर त्यांच्या आड आणखीन हे प्रोटेक्ट होतात। हा माझा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही सर त्यावेळी होता, आयुक्तांच्या समोर हे 2 विषय आलेले आहेत की तुमच्या म्हणजे महानगरपालिकेमध्ये एका पत्रकाराला सोडून द्या, एका नागरिकाला ह्या पद्धतीने ट्रीटमेंट का दिली याचं विटकर, त्याच्या खालचे सुद्धा आणि त्याच्या वरपर्यंत सगळ्यांनी याचं उत्तर का देऊ नये हा माझा प्रश्न आहे। त्यांनी द्यावं का ना द्यावं हा त्यांचा अधिकार आहे आणि ते संविधानात बसतं का नाही बसतं हा त्यांचा अधिकार आहे। याच्यावर सर तुम्हाला मी सगळे प्रश्न ते तुम्हाला सांगितले। दुसरी गोष्ट सर, तुम्ही जे काही चांगली कामं करता आणि तुमचं असं एक म्हणणं होतं, मी असं त्याला आरोपचं म्हणणार नाही किंवा तक्रारचं म्हणणार नाही, एक म्हणणं होतं की हे मात्र मीडियावर लावलं जात नाही। व्हेरी गुड। ह्याच्यामध्ये काय होतंय, जी आमच्या बाजूने काय प्रसिद्धी आवश्यक आहे त्याच्यामध्ये फार कमी म्हणजे कमतरता आहे। पॉइंट सर, पहिली गोष्ट काँग्रेस भवनच्या समोरची जी काही लोक राहत होती जवळपास 25-30 कुटुंब होती, आम्ही निष्कासित केलं, बरोबर आहे, कुठलीही बातमी येत नाही। फर्ग्युसन कॉलेज रोडला आम्ही सतत पेट्रोलिंग, रात्री 10:30 वाजेपर्यंत सध्या अतिक्रमण चालू आहे, त्या ठिकाणी फुटपाथवर आम्ही कोणालाही बसू देत नाही, परंतु व्हेरी गुड त्याची प्रसिद्धी होत नाही। व्हेरी गुड, अगदी बरोबर, चुकीच्या गोष्टी असतात त्या जास्त प्रसिद्ध होतात असं माझं मत आहे। असं तुमचं मत आहे ना? असं माझं स्पष्ट मत आहे। आणि जे काही आम्ही करतो ना त्याची अगदी कमी प्रमाणामध्ये दखल घेतली जाते, ते TV10 दूर करेल। तुम्ही जेव्हाच मला आवाज दिलात मी सगळं काम सोडून त्या ह्याला किंवा एक माणूस तर पाठवीन सर। TV10 खूप वाढलेले, आता माणसं वाढलेली आहेत, 15 वॉर्डला माझ्याकडे आता 15 माणसं आहेत, तर हे आपण सगळं कव्हर करणार आणि तुमची चांगली कामं पहिल्यांदा लोकांसमोर आणणार सर, आणि त्यासाठी आम्हाला अधिकारी म्हणून तुमची मदत लागणार आहे। तर हा मुद्दा एक आहे। आणि नंतरची सुद्धा केस तुमच्याकडेच आलेली आहे, विटकरांचं वर कारवाई तुम्ही करणार नाही करणार आयुक्त हे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, म्हणजे मी तक्रारच्या भानगडीत पडणार नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। पोलिसाकडे तक्रार आम्ही मागसवा केलेली आहे। मी तुम्हाला सांगतो की विशेष करून राकेश विटकर यांची प्रवृत्ती अशी आहे की ते तक्रार कुणी केलं की त्यांना तक्रारीनं अडवायचं, त्यामुळे 353 हे अधिकाऱ्यांच्यासाठी कवच असलेलं जे कलम आहे हे ह्या लोकांनी बदनाम केलेलं आहे। दुसरा केस म्हणजे ते मी तुम्हाला मागेही सांगत आलेलं, माधव जगताप साहेब ते चांगले अधिकारी आहेत का माहीत नाही, पण त्यांनी जे 353 दाखल केले दिनेश खराडे यांच्यावर ते त्यांनी सिद्ध करावं आणि त्यानंतर मग मी त्यांना मानणार, त्यांच्यासाठी मी लढणार। त्यांची जी काही इन्क्वायरी चालू वगैरे असेल ना तर तिथं मी पहिल्यांदा सगळ्यात आयुक्तासमोर विचारणार PMC प्लीज मेक इट क्लिअर। तर जर विटकरांचं सुद्धा तुम्ही कधीपर्यंत करणार, कारण का सगळं तुमच्या बिल्डिंगमध्ये झालेलं आहे, सगळं तुमच्याकडे CCTV आहे, तुम्हाला कुणाला मागायची गरज नाही आहे। तुमचे म्हणजे आयुक्तसुद्धा त्यावेळी म्हणतायत ना की त्यांनी ते तक्रारीची वाट बघतायत, म्हणजे त्या दिवशी जर मला गाडीमधनं नेलं असतं, माझा मर्डर केला असता तर मग तुम्ही सर तेच म्हटलं असता का? तर ह्याला मी म्हणजे ऑन कॅमेरा म्हणतो सर, ही तुलना सेम बीडसारखी आहे, बीड
आपल्याला पुण्यामध्ये वाल्मिक कराड हवा आहे का? हां, आणि दिरंगाई नाही म्हणून त्यांना म्हणजे पोलिसांच्या मागे लागत बसायचे का? महानगरपालिका मी माझी समजतो सर, ते माझे कुटुंब समजतो सर, आणि आत्ता तरी आयुक्त माझे कुटुंब प्रमुख आहे. तुम्ही माझे एक वरिष्ठ आणखीन माझे थोरले भाऊ त्या बाबतीत ह्याच्या बाबतीत असं मी मानतो सर. निष्पक्ष एन्क्वायरी करा आणि ती जी एन्क्वायरी ती आम्हाला सांगा, ती आपण लोकांपुढे आहे तसं सादर करणार आहोत. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जे तुमचे पदाधिकारी आहेत, तुमची माणसं आहेत, म्हणजे परत राकेश विटकर यांनी ऑन कॅमेरा सांगितलेलं आहे की लेखी देणार. तुम्हाला सोमवारी लेखी देणार आहे. तुम्हाला इथं परमिशन नाकारलेली आहे. तुमच्या मी टी व्हीवरती सांगितलेलं आहे की तुम्हाला सोमवारी सकाळी तुम्हाला लेखी देण्यात येईल. ओके, त्याच बाबतीत मी तुमच्या समोरचा मागत आलेलो आहे. सर, मला आता स्पष्ट मला सांगा की तुमच्याकडे लेखी अजून आलंय का? नाही. मग सर, मग मला तुम्ही अडवू शकत नाही. मला सर तुम्ही लेखी कधी देणार आणि काय देणार हे मला बघायचं आहे. विटकरांनी दिलं त्याच्यावर मी आत्ता भाष्य करत नाही. ते कितपत योग्य आहे, कसं आहे आणि ते अधिकृत आहे का नाही हे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून. सर तुम्ही डेप्युटी कमिशनर आहात, एका झोनचे हेड आहात, तर मी तुम्हाला तुमची जास्त मला महत्त्व आहे त्या कागदाचं. अगदी तुमची जरी सही असेल तरी मला चालते, पण त्याला किती ऑथेंटिसिटी आहे आणि ते किती पाळायचं हा माझा विषय आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आत्ताच आपण बघितलं अविनाश सकपाळ साहेब, त्यांना बोलायचं जरी असेल तर ते बोलत नाही आहेत. बरं, मला सर लिहून देता का काही? हां, व्हेरी गुड सर. बघा सर, तुमच्या समोर ह्याला म्हणतात दूध का दूध और पाणी का पाणी. अतिशय छान वाटतं हे. तर मी निवांत येणार सर. तुम्ही बरे झाला ना सर, तर मला तुम्ही कॉल करणार, मी येणार तुमच्याकडे. प्लीज कॅमेरा बंद करून बोलूया. बरं सर, कसं माहिती का, आता इथनं पुढे कॅमेरा बंद नाही होणार. नाही, आज बोलूच नका सर. मी हेच सांगतो, आज बोलूच नका. ही मी तक्रार, ही जी म्हणणं तुमचं ना, मी मागे मित्र म्हणून ऐकलं आहे आणि त्यामुळे मी गोत्यात आलेलो आहे साहेब. तर माझं म्हणणं असं आहे की कुणी अडचणी देऊ नये. तुम्हाला प्रेशर असेल तर आम्ही आहोत, सगळे नागरिक आहेत. आणि सर तुमची बाईट आणि हे आता 3 लाख आणि ह्यांची 50,000च्या पुढे जायला लागलेले आहे. सगळे नागरिक माझ्या बाजूने उभे आहेत. त्या दिवशी PMCच्या त्या अधिकाऱ्याच्या नाकावर टिचून मी ॲडिशनल कमिशनरांचं व्हिडिओ शूटिंग घेतले, त्यांची परवानगी न घेता. मला अटक करून दाखवा. मला परत म्हणावं फरफडत दाखव. मला आता जर हात लावला ना तिथं सर, आता मात्र मी मागं तुम्हाला सांगितलं होतं, पुणेकर काय करतील मला माहीत नाही. वर घ्या, वरनं काढा, बिंदास काढा. आता महिने गेले ना तुम्हाला कोणी काय बोललं ना, बस झाशीची राणी बोलली, संपला विषय. झाशीची राणी बोलली, संपला विषय. क्या बात आहे. मी अधिवेशनामध्ये जाऊन हे करत तमाशा करत चालू आहे. तुम्ही सगळी जबाबदारी प्रॉपरली. प्रश्नच नाही. ठीक आहे. असं माझं म्हणणं आहे. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे असं. आणि विटकरांना म्हणावं काय कंप्लेंट करायची ते कर, पण खोटी करू नको. कारण का खोटं बाहेर काढायला पहिल्यांदा मिलिंद जाधव, तर आता मागं पत्रकार एकत्र आलेले साहेब, पत्रकार आहेत. हे बघा, हे आय कार्ड सहित हे पत्रकार अगदी ऑफिशियली आहेत. तर प्लीज ह्यांची माहिती ते स्वतःच सांगणार आहेत. हे आले, ह्यांची मी कॅमेऱ्यावर धन्यवाद करतो. आणि अशीच एकी आली ना तर मग कुणालाही इथनं पुढे त्रास होणार नाही. आम्ही CP ऑफिस जाणारे हा मुद्दा मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा गेलेला आहे. मी ऑन कॅमेरा बोलतोय सर. आपल्याकडे फडणवीस साहेबांचा मेल आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिंदास घ्या. फडणवीस साहेबांनी मेल केलाय, सेक्रेटरीला पाठवलंय, तुम्हाला जातो होम. आणि सर तुम्ही सपोर्टला आहे ना, मी शेपूट घालणारा माणूस नाही. ऑन कॅमेरा बोलते, तुम्हालाही कल्पना आहे. आता आयुक्तांनी आणि सगळ्यांनी, मी मानतो आयुक्तांना तरी का प्रेशर करायचं, सगळ्या डेप्युटी कमिशनरना त्यांचं व्यक्तिगत मत हे करावं संविधानाचं. तुमच्या तब्येत बरी नाही म्हणण्यात मी आजच तुमचं ज्याला म्हणतात ना की त्यांनी स्पष्ट सांगावं. बरं सर, आज मी तुमच्या केबिनमध्ये आलेलो आहे, मी चिठ्ठी देऊन आलेलो आहे, बरोबर आहे. मी नंतर परत का आलो माहिती आहे का सर, कारण का दुसरी माणसं काही न बोलता आत घुसली साहेबा. आणि म्हणजे ते ही माणसं गेल्यानंतर जी पहिल्यांदा बसली होती त्यांच्यानंतर माझा क्लेम होता, हे सुद्धा कॅमेऱ्यावर आलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे सर, तुम्ही एक सिस्टम करा सर. तुमच्या चांगुलपणाचा आम्हाला आता त्रास होतायला लागलेला आहे. आणि त्या दिवशी त्यानं फरफडलं ते चांगुलपणामुळंच, तुमच्या चांगुलपणामुळं. तुम्ही त्याचे हेड राहिलेले आहात. हा विटकर किती चुकीचा माणूस आहे हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडं, पुरावे आहेत. आणि आणखीन एक सर शेवटचं सांगतो सर, तुमच्याच केबिनमध्ये विटकर आणि
सोमनाथ बनकर साहेब आले होते, ह्यावरच बोलणं झालं होतं. विटकरांनी तर तुमच्याकडे आले होते, एक म्हणजे झाडाची तक्रार, झाड कापल्याची तक्रार, फार सिरियस होती तक्रार ती, त्याच्या माणसाला वाचवण्याचं त्या माणसाला घेऊन आले होते. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ते फक्त CCTV नसल्यामुळे तुमच्याकडे काय नसेल, पण माझ्याकडे कॅमेरा होता. तर ही सगळी गोष्ट आहे, याच्यावर आपण नंतर आपण बोलूया आणि विचार करूया सर. आपल्याला जे काय आहे ते सगळ्या लोकांसमोर आणायचं आहे. मी मिलिंद जाधव आणि याबरोबर मी आता सकपाळ साहेबांकडनं सुट्टी घेतोय. धन्यवाद मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.